नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वी प्रकरण 3 मसावी आणि लसावी त्याचा सराव संच 14. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच सर्व सराव संच तुम्हाला बघायला भेटतील. तसेच 7वीचे सुद्धा तुम्हाला सराव संच सर्व मिळतील, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न दिला, योग्य पर्याय निवडा. त्याच्यातला पहिला दिलेला आहे त्याने काय, 120 व 150 यांचा मसावी काढा. तर आपण मसावी काढायला शिकलो, म्हणजेच 120 चे अवयव पाडू. दोन्ही जातो बेसक 12 बे 0 0, परत दोन्ही जातोय 30 येतोय, परत दोन्ही जातोय 15 येतोय, 3 ने जातोय 5 येतोय आणि 5 एके 5, म्हणजेच 120चे अवयव. 120चे अवयव सुरुवातीला कोणा पाडले आपण, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. आपल्याला मसावी शोधायचे म्हणून परत 150चे सुद्धा अवयव पाडू आपण. 150चे अवयव आपण पाडू. पहिले किती, 2 ने देऊ. किती, बेसाती 14 एकुरतय बेपंचे 10 जातोय का 2 ने, नाही. मग किती, 3 ने जाईल. 3 दुने 6 एकुरतय 3 पाचे 15. परत आता कितीने, 5 ने जाईल. 5 5 25 आणि इथे किती, 5 एके 5, म्हणजेच 150चे अवयव कोण आहेत, 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. पण आपल्याला कोण पाहिजे, मसावी, म्हणून 120 आणि 150चा लसावी बरोबर किती, सामायिक. तुम्हाला जे सामायिक अवयव दिसत असतील, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणजे 2 लिहू आपण. पुढचा कोण आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, 3 आणि इथे 5 आहे आणि इथे 5 आहे, म्हणजेच किती, 3 पाचे 15 आणि 15 दुने 30, म्हणजेच किती आहे, मसावी किती असणार आहे, 30. म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे, पहिलं ऑप्शन असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. दुसरा प्रश्न काय दिलाय, खालीलपैकी या संख्येचा मसावी एक नाही. म्हणजे एक नाही, प्रत्येकाचा एक हा मसावी असणारच आहे, तर एक सोडून मसावी नाही. इथे बघा, जर आपण बघितलं 13 आणि 17 का आहे, दोन्ही पण मूळ संख्या आहेत, म्हणून त्यांचा मसावी का आहे, एकच आहे. पण आपल्याला नाही असं पाहिजे. इथे 29 ही मूळ संख्या आहे म्हणून पण नाही येणार, इथे 20 आहे नाही येणार. एक मूळ संख्या म्हणून त्यांचा मसावी येतच, आपल्याला नाही असं पाहिजे. तर इथे तुम्हाला दिसत असेल 40 आणि 20, तर 40 आणि 20चे अवयव पाडू आपण. 40 चे अवयव किती येतात, 2 गुणिले 40, 2 गुणिले 2 गुणिले 2 किती होतात, 20, परत 2 10, त्याच्यानंतर 2 5 आणि परत 2 ने दिला तर, सॉरी 2 ने थोडीच जाणार आहे, इथे कितीने जाईल, 5 ने जाईल. 5 एके 5, म्हणजेच किती, या 40चे अवयव पाडले तर किती, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. तसेच या 20चे अवयव पाडू आपण. 20चे अवयव कोण आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 5, 5 दुने 10 आणि 10 दुने 20, म्हणजेच ह्यांचाच कोण मसावी एक नसणार आहे. तर इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, म्हणजे किती होतात, 2 दुने 4 आणि 5 किती होतात, 4 पंचे 20, म्हणून ह्यांचा मसावी किती येतोय, 40 आणि 20चा मसावी किती आला, 2 गुणिले 2 गुणिले 5, म्हणजेच किती, 4 गुणिले 5 आणि किती येणार आहे, 20. 40 आणि 20चा मसावी किती येणार आहे, 20 येणार आहे.
म्हणून एक नाही तर कोणाचं नाही. बाकीच्या सर्व जिथे विषम आहे इथे पण मूल आहे, इथे पण मूल आहे, म्हणून त्यांचा लसावी हा एक असतोच. परंतु दोन्ही समसंख्या आहेत, त्यांचा मसावी किती असणार आहे? 20 इतका असणार आहे. दुसरा काय दिलेला आहे? मसावी व लसावी काढा. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? 14 आणि 28 यांच्या काय काढायचे आपल्याला? लसावी आणि मसावी काढायचा आहे. पहिले तर 14चे आपण अवयव पाडू. 14चे अवयव कसं पाडतोय ते आपल्याला आता माहीत आहे. 2ने भाग देऊ, 2ने जातोय म्हणून 2ने भाग देऊ. 5 14 आता कोणत्याच संख्येने जाणार नाही, डायरेक्ट 7ने जाईल म्हणजे 7 1 7. कोण आहेत अवयव? आणि 1 1 1 म्हणजे एकच येणार आहे. किती? 14चे अवयव कोण झालेत? विभाजक कोण झाले? 2 गुणिले 7 गुणिले. तसेच आपल्या 28चे सुद्धा अवयव पाडायचे आहेत. जर 2 गुणिले 14 केले तर 28 होतात. आणि सॉरी, आपण असं न लिहिता असेच अवयव पाडू. 28 ला 2ने भाग दू. बे बे, बे चोक 8. परत 2ने जातोय, बे 7 14. 7ने जातोय, 7 1 7 आणि एकाचा 1. म्हणजेच कोण? 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 1. हे काय झालेत? 28चे अवयव. म्हणून सामायिक अवयव शोधू आपण. सामायिक अवयव शोधू. कोण आहेत सामायिक अवयव? हा इथे 2 तर इथे 2, इथे 7 तर इथे 7. म्हणून 14 आणि 28चा मसावी. इथे एक आहे, इथे पण एक आहे. मसावी काय घेऊ शकतो आपण? 2 गुणिले 7 गुणिले 1. हे काय आहेत? सामायिक अवयव अवयव आहेत किंवा विभाजक आहेत. म्हणून किती होतात? 7 दुनी 14 आणि 14 एके 14. म्हणजेच मसावी किती असणार आहे? 14. तसेच 14 आणि 28चा लसावी किती असणार आहे? 2 गुणिले 7 आणि असामायिक अवयव कोण राहिला? 2. म्हणून किती होतात? 7 दुनी 14 आणि 14 दुने 28. म्हणजे लसावी किती आहे? 28 आणि मसावी किती आहे? 14. असा हा आपला 14 आणि 28चा मसावी आणि लसावी काढला. दुसऱ्यामधला दुसरा प्रश्न 32 आणि 16 ह्यांचे काय अवयव पाडू आपण. 32चे आपण सुरुवातीला अवयव पाडू. 2ने देऊ. किती? बे एक बे, एक उरतोय 12 होतात. बे सक 12, 2ने बे 8 16, 2ने बे चौक 8, 2ने बे एक सॉरी बे दुने 4 आणि बे एक बे आणि एकाचा 1. म्हणजेच 32चे अवयव कोण झालेत? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 1. तसेच 16चे अवयव पाडू आपण. 16चे 2ने देऊ. किती? बे 8 16, परत 2ने देऊ. बे चौक 8, परत 2ने देऊ. बे दुने 4 आणि परत 2ने देऊ. बे एक बे आणि एकाचा 1. म्हणून किती? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. हे काय झाले? 16चे अवयव. सामायिक अवयव शोधू किंवा विभाजक शोधू. अवयवही सांगतात आणि विभाजकही सांगतात. 2 आहे, इथे 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 पण आहे, इथे पण, इथे पण. म्हणजेच 4 जोड्या सामायिक अवयवाच्या आहेत. म्हणून 32 आणि 16चा मसावी काय असणार आहे? 2 गुणिले किती वेळा? 1 2 3 4. 4 जोड्या सारख्याच आहेत म्हणून 1 2 आणि 3 आणि 4. म्हणजेच किती? 4 4 आणि 4 4 किती होतात? 16. म्हणून काय असणार? मसावी 16. आणि 32 आणि 16चा लसावी बरोबर किती असणार आहेत?
सामायिक अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि राहिलेला कोण हा 2 म्हणजेच हा किती होतात 32 होतात. म्हणून 32 आणि 16चा लसावी कोण आहे 32 हा आहे. तिसरा प्रश्न काय दिलाय 17 102 आणि 170 यांचा काय शोधायचे आपल्याला लसावी आणि मसावी शोधायचा आहे. तर पहिले तर आपण 17चे अवयव 17चा अवयव मूळ संख्या हा म्हणून कोण पडणार आहे 17 गुणिले 1 हाच अवयव पडणार आहे. तर तसेच आपण 102चे अवयव शोधू. 2 देऊ बे पंचे 10 बे एक बे परत 2 देऊ नाही 2 आता जाणार नाही कारण की 1 आलाय म्हणजे समसंख्या नाही म्हणून भाग जाणार नाही. 3 जाईल का 6 होतात 3 जाईल किती 3 एके 3 5तून 3 गेले 2 उरतील 3 7 21 आणि 17 एके 17 आणि एकाचा 1 म्हणजेच 102चे अवयव कोण होतात 2 गुणिले 3 गुणिले 17 गुणिले 1. तसेच 170चे सुद्धा अवयव पाडू आपण. 170 कितीने 2ने देऊ किती बे 8 16 1 उरतोय 10 होतात बे पंचे 10 आता याला आता कोणत्या संख्येने जाईल 5ने जाईल किती 5 एके 5 उरतात किती 3 5 7 35 आता 17नेच जाईल 17 एके 17 आणि एकाचा 1 म्हणून 170चे अवयव कोण झाले 2 गुणिले 5 गुणिले 17 गुणिले 1. आपल्याला काय शोधायचं आहे पहिला तर मसावी म्हणून 17 102 आणि 170चा मसावी शोधण्यासाठी सामायिक अवयव शोधतोय आपण. इथे 17 आहे इथे पण 17 आहे इथे पण 17 आहे लिहून घ्या. नंतर कोण आहे इथे काय एक इथे एक आहे म्हणजेच गुणिले 1 म्हणजेच किती 17 एके 17 म्हणजेच 17 102 आणि 170चा मसावी किती आहे 17. तसाच 17 102 आणि 170चा लसावी किती असणार आहे सामायिक अवयव पहिले लिहून घ्या. कोण आहे 17 एकमेव आहे. एक घेतला नाही घेतला काही फरक पडत नाही 17 एके 17च होतात. मग कोण राहिला सामायिक अवयव इथे कोण राहिला 2 आणि इथे पण 2 आहे म्हणून काय घेऊ आपण 2. नंतर कोण आहे इथे 3 आणि इथे 5 सामायिक अवयव नाही म्हणजेच 3 गुणिले 5 सर्वांचा गुणाकार जर आपण केला तर किती येतो 17 दुने 34 गुणिले 15 म्हणजेच किती येतात 510 म्हणजेच 15 चोक 60 शून्य लिहिला 6 गेले हातचे आणि 15 त्रिक 45 आणि 6 किती होतात 51 म्हणजेच 17 102 आणि 170चा लसावी किती आहे 510 इतका आहे. चौथा प्रश्न 23 आणि 69चा काय करायचे आहेत आपल्याला लसावी आणि मसावी शोधायचा आहे. 23चे पहिले अवयव पाडू किंवा विभाजक शोधू. कोण 23चा एकमेव कोण मूळ संख्या म्हणून 23 एके 23च. आता 69चे आपण अवयव पाडू. कितीने 3ने जाईल 2ने तर जाणार नाही इथे 9 आहे म्हणजेच 2ने जाणार नाही तर 3ने जाईल 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 आणि 23 एके 23 म्हणून 69चा अवयव कोण झाले 3 गुणिले 23 आणि गुणिले 1 म्हणून 23 आणि 69चा मसावी बरोबर सामायिक अवयव कोण आहे हा 23 आणि हा 23 हा 1 आणि हा 1 1 घेतला तरी काही फरक पडणार नाही म्हणून 23 गुणिले 1 केला तरी किती येतो 23च म्हणून 23 हा आपला मसावी झाला. तसंच 23 आणि 69चा लसावी बरोबर
कोण आहे? 23 सामायिक आहे. एक तर आहेच, आपण नाही घेतला तरी 23 एके 23च होतात आणि 3 म्हणजेच किती? आत्ताच आपण केलं किती होतं त्यांचा 69 म्हणजेच लसावी किती झाला 23 आणि 69चा तर 69 आणि मसावी किती आहे 23. पाचवा प्रश्न 21, 49 आणि 84चा आपल्याला काय शोधायचं आहे? मसावी आणि लसावी शोधायचे. पहिले आपण 21चे अवयव पाडू. 2ने नाही जाणार, 3ने जाणार, 3 7 21 आणि 7 एके 7 आणि एकाचा 1 म्हणजेच 21चे अवयव विभाजक कोण आहे? 3 गुणिले 7 गुणिले 1. तसेच 49चे विभाजक अवयव आपण शोधू. कितीने जाईल? 2 तर जाणार नाही, 3 पण जाणार नाही, 4 पण नाही, 5 पण नाही, डायरेक्ट किती? 7 7 7 49 आणि 7 एके 7 आणि एकाचा 1 म्हणजेच 49चे अवयव कोण झाले? 7 गुणिले 7 गुणिले 1 आणि 84चे अवयव पाडू आपण. कितीने देऊ? 2ने देऊ. 2 चौक 8, 2 दुने 4, परत 2ने जाईल, 2 दुने 4, 2 एक 2. आता 3ने जाईल, 3 7 21 आणि 7 एके 7 आणि एकाचा 1 म्हणजेच किती येतात? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 म्हणून 21, 49 आणि 84चा मसावी बरोबर कोण आहे? सामायिक अवयव. हा इथे 7 आहे, इथे 7 आणि तिघांमध्ये 7 हा एकमेव आहे म्हणून 7 हा काय झाला? 7 आणि इथे 1 इथे 1 आणि इथे 1 घेऊ शकता म्हणजेच किती? गुणिले 1 करा म्हणजेच किती? 7 हा ह्यांच्या 21, 49 आणि 84चा मसावी आहे. तसंच 21, 49 आणि 84चा लसावी बरोबर किती? सामायिक अवयव कोणाला? 7. त्याच्यानंतर असामायिक अवयव हा इथला 3 घेऊ. याच्यात कोण आहे? परत 7 आहे. गुणिले इथे राहिला कोण? 2 गुणिले 2 गुणिले 3 राहिला. आपण इथे 3 तर घेतला. आता राहिला कोण? 2 गुणिले 2 म्हणजेच 2 सॉरी इथे डबल लिहिलंय मी काय? 2 गुणिले 2 म्हणजेच किती येणार आहेत? 7 त्रिक 21 गुणिले 7 दुने 14 गुणिले 2 म्हणजेच किती? 21 गुणिले 28 आणि गुणाकार केला तर 588. या 21 आणि 28चा गुणाकार केला तर किती होतोय? 588 म्हणजेच लसावी किती येणार आहे? 588 इतका येणार आहे. प्रश्न तिसरा सराव संच 14 मधला तिसरा प्रश्न काय? लसावी काढा. पहिला प्रश्न त्याच्यातला 36 आणि 42 यांचा काय आपल्याला काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. तर आपण लसावी काढण्यासाठी 36 आणि 42 लिहून घेऊ आणि त्यांचे अवयव पाडू. दोघांना पण 2ने जातोय म्हणून 2 क 2 1 उरतोय, 2 8 16 होतात, 2 दुनी 4 होतात आणि 2 क 2. आता 18 आणि 21ला ह्याला 2ने जाईल पण ह्याला नाही जाणार म्हणून 3ने जातोय दोघांना पण म्हणून 3ने देऊ आपण. किती? 3 सक 18 आणि 3 7 21. आता या 2ला सर 6ला कितीने? 2ने जातोय म्हणून 2 त्रिक 6 आणि 7ला जात नाही म्हणून तसाच. त्याच्यानंतर 3 एके 3 आणि 7चा 7. आता 7 एके 7 म्हणजेच 36 म्हणजेच म्हणून 36 आणि 42चा लसावी आपण खाली लिहू. इथे लिहायला होतं पण ते अवयव पडल्यामुळे ती जागा उरली नाही म्हणून लिहू आपण. कोण आहे? 2 गुणिले सर्व अवयवांचा गुणाकार 2 3 2 3 7 2 गुणिले
3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. गुणाकार करा 6. ह्यांचा गुणाकार किती? 6 गुणिले 7 आणि 6 6 36 गुणिले 7 आणि किती? 36 गुणिले 7. 7 एके 7 सकम 42. 4 गेले हातचे. 7 त्रिक 21. 21 आणि 4 किती होतात? 25. म्हणजेच किती? 252 हा काय झाला? 36 आणि 42चा लसावी झाला. दुसरा प्रश्न काय दिलाय? 15, 25 आणि 30चा लसावी काढायचा आहे. तर बघा 15, 25 आणि 30 चे अवयव पाडू आपण. मी 15 आणि 30ला 3ने जातोय, पण जर आपण 5ने दिला मोठ्यात मोठी संख्या तर 5 त्रिक 15 होतात, 5 5 25 होतात आणि 5 छक 30 होतात. आता 3ने देऊ. 3 एके 3, 5ला जात नाही म्हणून तसाच लिहिला आपण. 3 दुने 6. आता इथे ते एक आला, हा संपला. आता इथे किती? 5 आहे म्हणजेच 5 एके 5, हा एकाचा एक. या 5ने 2ला जात नाही म्हणून तसाच लिहिला. आता इथे 1 आहे म्हणून 1 1 लिहून घ्या. आता या 2ला 2नेच जाईल म्हणून बे एक बे, म्हणजेच 15, 25 आणि 30चा लसावी इथे लिहितो मी किती असणार आहे? 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 किती होतात? 15 गुणिले 10. म्हणजेच 15 गुणिले 10 केले तर किती होतात? 15 एके 15 आणि हा शून्य म्हणजेच 150. म्हणजेच 15, 25 आणि 30चा लसावी किती आहे? 150 इतका आहे. तिसरा प्रश्न 18, 42 आणि 48चा आपल्याला लसावी शोधायचा आहे. तर 18, 42 आणि 48चा आपल्याला शोधायचा आहे. तर दोनाने जातोय तिघांना पण भाग म्हणून बे 9 18, बे एक बे सॉरी बे दुने 4 आणि बे एक बे, बे दुने 4 आणि बे चोक 8. परत कितीने जाईल? 3ने जाईल. 2ने तर नाही जाणार, 24ला जाणार, पण इथे पण या 3ने तिघांना पण भाग जातो म्हणून 3नेच देणार. 3 त्रिक 9, 3 7 21 आणि 3 8 24. आता या 3 एके 3, 7ला जात नाही म्हणून तसाच, 8ला पण जात नाही म्हणून तसाच. मग किती? 7 आणि एकाचा 1, 7 एके 7 आणि 8चा 8. आता जर मी जरी केलं किंवा डायरेक्टच मी 8नेच देतोय आता. म्हणजेच किती होतात? इथे एक आला, इथे एक आला आणि 8 एके 8. म्हणजेच 18, 42 आणि 48चा लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 8. म्हणजेच किती येणार आहे? किती येणार आहे? 3 दुने 6, 7 त्रिक 21 गुणिले 8 आणि 8 सक 48 गुणिले 21. तर गुणाकार केला 48 आणि 21चा तर किती येतो? 8 एके 8, 4 एके 4, शून्य घेतला, 8 दुने 16, 1 गेला हातचा, 4 दुने 8 आणि 9 आणि किती होतात? 8, 4 अधिक 6 10, 1 गेला हातचा म्हणजेच 10, म्हणजेच 1008. किती होतात? 1008 हा लसावी आहे. कोणाचा? 18, 42 आणि 48चा लसावी किती आहे? 1008 इतका आहे. चौथा प्रश्न 4, 12 आणि 20चा लसावी काढायचा. तर 4, 12 आणि 20. तर या तिघांना पण मोठ्यात मोठी तर 4च आहे. 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. आता 3 एके 3, 3 एके 3, 5ला नाही जात म्हणून 5चा 5. आता 5 एके 5, 5 एके 5 आणि 5 एके 5 म्हणून 4, 12 आणि
20चा लसावी बरोबर कोण अवयव आले 4 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजेच 4 त्रिक 12 गुणिले 5 आणि 12 पंचे किती 60 म्हणजेच 60 हा 4, 12 आणि 20चा काय आहे लसावी आहे. पाचवा प्रश्न काय आहे 24, 40, 80 आणि 120चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर 24, 40 आणि 80 आणि 120चा काय काढू आपण अवयव शोधू. तर किती बे क बे, बे दुनी 4, बे दुनी 4, बे चौक 8, बे चौक 8 आणि बे शून्य 0, बे सक 12 आणि बे शून्य 0. परत 2ने जातोय 2ने देऊ बे सक 12, बे क बे, बे दुनी 4, बे दुनी 4, बे शून्य 0 आणि बे त्रिक 6, बे शून्य 0. 2ने जातोय परत बे त्रिक 6, बे सक 12, बे क बे, बे शून्य 0, बे क बे, बे पंचे 10. आता 2ने फक्त 10ला जाणार आता 3ने देऊ 3 एके 3, 3 दुने 6, 10ला जात नाही म्हणून तसाच लिहा आणि 3 पाचे 15. आता 2ने जातोय बे क बे, बे क बे, बे पंचे 10 आणि 5चा 5 जात नाही म्हणून आणि आता कोणत्या संख्येने 5 आणि हा 1, हा 1, 5 एके 5, 5 एके 5 म्हणून 24, 40, 80 आणि 120चा लसावी पुढेच लिहायचं होतं पण अवयव पडल्यामुळे जागा नाही म्हणून लसावी किती आला आपला अवयव लिहा कोण आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. जर सर्वांचा गुणाकार केला किती येतोय ह्यांच्या दोघांचा करू आपण किती 4 गुणिले 6 गुणिले 10 आणि किती 6 चौक 24 गुणिले 10 केले तर किती होतात 240 होतात. म्हणजेच 24, 40, 80 आणि 120चा लसावी किती आहे 240 इतका आहे. प्रश्न चौथा काय दिलेला आहे एका संख्येला 8, 9, 10 आणि 15 आणि 20 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती. लहानात लहान संख्या आली म्हणजेच आपल्याला काय पहिले तर लसावी शोधायचा असतो म्हणून येथे काय करू आपण भागाकारासाठी सर्वात लहान भाज्य संख्या म्हणजे सर्वात लहान भाज्य संख्या म्हणजेच 8, 9, 10, 15 आणि 20 यांचा लसावी होय. तर आपण 8, 9, 10, 15 आणि 20चा लसावी आत्ताच आपण लसावी काढलेत त्याच पद्धतीने काढून घेऊ पाहिजे तर 8, 9, 10, 15 आणि 20 तर 2ने देऊ बे चौक 8, 9ला जात नाही म्हणून 9 तसाच बे पंचे 10, 15ला नाही जात म्हणून 15 तसाच बे 10 20 परत 2ने देऊ बे दुने 4, 9ला जात नाही म्हणून 9 तसाच घ्या 5चा 5 तसाच घ्या 15चा 5 तसाच घ्या 15 आणि इथे किती बे पंचे 10 तसंच आता कितीने जाईल 2ने देऊ बे क बे 9चा 9 5चा 5 जात नाही म्हणून मी तसंच लिहितोय. आता कोणत्या संख्येने 9नेच देऊ डायरेक्ट आपण कारण की 3ने दिले तरी परत 3नेच जाईलच म्हणून 9 एके 9, 9 एके 9 5ला जात नाही म्हणून 5 तसाच इथे 5 तसाच आणि इथे 5 तसाच नंतर कितीने 5ने 1, 1, 1, 5 एके 5, 5 एके 5 म्हणजेच 8,
9, 10, 15 आणि 20चा लसावी कोण येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9 गुणिले 5. तर गुणाकार करा. किती होतात? तिघांचा गुणाकार केला तर 8 होतोय. गुणिले 9 गुणिले 5 आणि सर्वांचा गुणाकार केला तर किती येतोय तो? किती? 360 येतोय. म्हणजेच 8, 9, 10, 15 आणि 20चा लसावी किती आहे? 360 आहे. म्हणून लहानात लहान संख्या कोण आहे? भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधायचे. म्हणून लहानात लहान संख्या म्हणजेच लसावी अधिक बाकी. लसावी किती आली आपला? 360 अधिक बाकी किती? म्हणजेच प्रत्येक वेळेस बाकी किती उरते? 5 उरते. म्हणून अधिक काय कराल? 5. म्हणून किती येणार आहे? 365. म्हणून लहानात लहान संख्या 365 आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. हा प्रश्न काय आहे? 348 आणि 319 221/247 आणि 437/551 या अपूर्णांकाचा संक्षिप्त रूप द्या. तर आपण सुरुवातीला अवयव पद्धतीने अपूर्णांकांचे संक्षिप्त रूप द्या, म्हणजेच अवयव पद्धतीने आपल्याला त्याचा संक्षिप्त रूप द्यावं लागेल. तर सुरुवातीच्या 348 आणि 319 तर आपण अवयव पद्धतीने पहिले सोडवू. किती? 319 आणि 348. भाग कितीने जाणार आहे? एकानेच जाईल, म्हणजे 319. आता वजाबाकी केली तर किती येतात? 18तून 9 गेले तर किती राहतात? 9च राहतात. इथे 3 राहतील, 3तून 1 गेला म्हणजेच किती? 2 आणि 0 किती राहतो? 29. तर या 29ने या 319ला परत भागायचं आहे. म्हणजेच 29ने भाग दिला तर कितीने? 11ने जातोय. 29 11 319 वजा करा. 9 शून्यच्या 0 शून्यच्या 0 आणि 0च्या 0 म्हणजेच 11. म्हणजेच 11 आणि हा 1 12 म्हणजेच 348ला कितीने? 12ने. म्हणून 348 आणि 319चा मसावी किती आहे? 29 आहे. मसावी किती आहे? हा 29 आहे. म्हणून 348 छेद 319 बरोबर 348 भागिले 29 केले तर इथे 19 भागिले 29 केले तर किती येतात? 29ने 348ला 1 11 आणि हा 1 किती होतात? 12 आणि 29ने या 19ला 319ला भागला तर किती येतोय? 11. म्हणून तो आपला संक्षिप्त रूप काय होणार आहे? 12/11 इतका होणार आहे. दुसरा काय आहे? 221/247चा आपल्याला काय संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर आपण अवयव पद्धतीनेच शोधू. किती? लहान कोण आहे? 221. त्याने भाग देऊ आपण 247ला. कितीने जाईल? एकानेच जाईल, म्हणजेच इथे लिहू आपण. किती? 221 एके 221. 7तून 1 गेला किती राहतो? 6. 4तून 2 गेला किती राहतो? 2. तर किती? 26 राहिला. तर 26ने आता आपण 221ला भाग देऊ. तर 26ने या 221ला कितीने भाग जातोय? तर 8ने जातोय. किती? 26 8 किती होतात? 208 होतात. म्हणून वजाबाकी केली तर किती येतात? 11तून 8 गेले राहतात किती? 3. इथे 1 आणि 0च्या 0. आता 13ने या 208ला भाग द्यावा लागेल आपल्याला. कितीने भाग जातोय?
कितीने भाग द्यावा लागेल? या 26ला द्यावा लागेल, म्हणजे 26. तर 13 दुने 26. किती आला? 0 आला. म्हणून 221 आणि 247चा मसावी बरोबर किती आहे? 13 आहे. बघा इथे 13ने ह्या सर्वांना भाग जातोय, म्हणजेच मसावी किती आहे? 13 आहे. आणि 221/247 बरोबर 221 भागिले कितीने भाग देणार आहे? 13ने. मसावी 13 आहे म्हणून 13ने भाग देणार. 247ला सुद्धा कितीने भाग देणार? 13ने भाग देणार. तर 13ने या 221ला भाग दिला तर किती येतो? 17 येतो. 17ने भाग जाईल. 13ने या 221ला कितीने भाग जाईल? 17ने जाईल. तसंच 47ला कितीने जाईल? 19ने जाईल. म्हणून 13ने या 247ला 19 म्हणजे भाग जाईल. म्हणून काय हे संक्षिप्त रूप? 17/19 हे संक्षिप्त रूप आहे. तिसरा काय आहे? 437 भागिले 551. तर अवयव पद्धतीनेच आपण संक्षिप्त रूप काढू. बघा किती मोठी कोण आहे? 551. त्याला इथे लिहू आणि कितीने भाग देणार आहे? 437ने. तर 437 एके 437. वजाबाकी करा. 11तून 7 गेले राहतात 3 नाही. किती राहतात? 4 राहतात. 4तून 3 गेला किती राहतो? 1 आणि 1 म्हणजे किती? 114 राहतो. या 114ने कोणाला भाग देणार? आता 437ला भाग देणार. तर किती येतात? 14 त्रिक किती होतात? 342 होतात. वजाबाकी करू आपण. उरतात किती? 7तून 2 गेले राहतात 5. तर इथे जात नाही म्हणून 13तून 4 गेले राहतात 9 आणि 95 राहतात. आता 95ने आपण कोणाला भाग देणार आहेत? 114ला देणार आहेत. तर कितीने जातोय? 95 एके 95. वजाबाकी करू. किती उरतात? 14तून 5 गेले राहतात 9 आणि 1 इथे दिला म्हणजेच 10 राहतील. 10तून 9 गेला किती राहतो? 1 म्हणजेच 19 आणि 19ने या 95ला भाग देणार आहे. तर कितीने जातोय? 19 5 95. म्हणून किती? 0. म्हणून म्हणून 437 आणि 551चा मसावी बरोबर किती आहे? 19. या 19ने सर्वांना भाग गेला. म्हणून 437 भागिले 551 बरोबर 437 भागिले कितीने? 19ने भाग देणार आणि 551ला आपण कितीने भाग देणार? 19ने भाग देणार. 19ने 437ला भाग दिला तर कितीने जातोय? 23ने जातोय. आणि 19ने या 551ला भाग दिला तर कितीने जातोय? 49ने. ते आता मी भाग देत बसणार नाही. ते तुम्ही भाग देऊन बघा आणि उत्तर शोधा. तर किती येतात? एवढा जर मी बनवलं तर अजून मोठा व्हिडिओ होत जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही भाग देऊन बघा किती येतात? 23 आणि 29. म्हणजेच संक्षिप्त रूप काय आहे? 23 आणि 29 इतकं आहे. 6वा प्रश्न काय दिलेला आहे? 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. 2 संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. इथे दुसरी पाहिजे. दुसरी संख्या काढा. तर येथे बघा आपण लिहून घेऊ. येथे लसावी
बरोबर किती आहे 432 आणि मसावी किती आहे 72 आहे व पहिली संख्या किती आहे 216 आहे. तर तो पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार हा लसावी गुणिले मसावी करू त्याचा इतका असतो. म्हणून लसावी किती आहे 432 आहे गुणिले मसावी किती आहे 72 आहे. पहिली संख्या किती दिलेली आहे 216 गुणिले दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. दुसरी संख्या शोधू. तर किती दुसरी संख्या बरोबर 432 गुणिले 72 हा 216 इथे गुणिले इकडे येताना काय होणार आहे भागिले होणार आहे. आणि भाग दिला मी कुठे भाग द्या 216 ने या 216 एके 216 आणि 216 दुने 432 होतात. म्हणजेच किती राहिला 2 गुणिले 72 राहिला. म्हणजेच किती 2 दुने 4 आणि 7 दुने 14 म्हणजेच ती दुसरी संख्या कोण असणार आहे 144 ही असणार आहे. पहिली संख्या 216 असेल तर दुसरी संख्या कोण असणार आहे 144. त्यांचा दोघांचा गुणाकार केला तर या लसावी आणि मसावी यांचा गुणाकार केला इतकाच येणार आहे. 7वा प्रश्न काय 2 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे तर त्यांचा लसावी काढा. तर त्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या नाहीत परंतु त्यांचा गुणाकार दिलेला आहे. येथे आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. येथे मसावी किती आहे 3 आहे. मसावी बरोबर किती आहे 3 आणि दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय 765 दिलाय. तर आपल्याला सूत्र माहित आहे. काय सूत्र माहित आहे आता मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. तर आपल्याला काय दिलेला मसावी दिलाय किती 3 लसावी दिलेला नाही लसावीच शोधायला सांगितलेला आहे. दिलेल्या संख्यांचा गुणाकार किती आहे 765 म्हणून लसावी बरोबर 765 भागिले किती येणार आहे 3. तर 3 ने हा इथे गुणिले होता इकडे येताना भागिले झाला 3 ने भाग देऊ तर लसावी बरोबर 3 एके 3 3 एके 3 एक उरणार 3 पाचे 15 एक उरणार 3 पाचे 15 सॉरी 3 दुने 6 होणार 7तून 6 गेला 1 उरणार 16 होणार 3 पाचे 15 3 पाचे 15 म्हणजेच किती 255 म्हणजेच लसावी किती आला 255 इतका आला. म्हणून 2 अंकी संख्यांचा लसावी 2 अंकी दोन संख्यांचा लसावी किती येणार आहे 255 इतका येणार आहे. आणि हा प्रश्न आपला इथेच संपला आहे. हा प्रश्न काय एका विक्रेत्याजवळ 332 मीटर 308 मीटर आणि 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळी आहेत. दोरी
उरणार नाही. अशा प्रकारे त्या तिन्ही तुकड्यांतील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल. म्हणजेच 392 मीटर, 308 मीटर आणि 490 मीटर. ह्यांचे काय करायचे, समान तुकडे करायचे. जास्तीत जास्त लांबीचा म्हणजेच आपल्याला बघा काय लिहिता येईल, 392, 392, 308 व 490 यांचा मसावी म्हणजेच दोरीच्या तुकड्यांची जास्तीत जास्त लांबी असेल. आपण काय शोधू, मसावी शोधू. कोणाचा, 392, 392, 308 आणि 490चा मसावी काढू. तर आपण मसावी काढू. सुरुवातीला या 2ने भाग जाईल, 3 एके 3 उरतात, सॉरी, बेक बे, 9 18 आणि बेशक 12. परत बेक बे, 5 10 आणि बेचोक 8 आणि बेदुने 4, बेचोक 8 आणि बेपंचे 10. आता कोणत्या संख्येने भाग जाईल, मोठ्यात मोठी 7, म्हणजे 7 दुने 14, 19 मधून 14 गेले तर राहतात 5 आणि 7 8 56 आणि 7 दुने 14, 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21, 3 उरतात, 7 5 35. आता याच्या पलीकडे या 28, 32 आणि 35ला म्हणजे सारख्या संख्येने भाग जाईल अशी संख्या नाही. म्हणून 392, 308 आणि 490चा मसावी किती असणार आहे. सामायिक अवयव एकमेव हे दोघेच आहेत. 2 गुणिले 7 म्हणजेच किती, 14. म्हणजेच मसावी किती आला आपला, 14. दोरीच्या तुकड्यांची जास्तीत जास्त किती लांबीचे, जास्तीत जास्त लांबी 14 मीटर असेल. आता तुम्ही इथे 392, 308 आणि 490चा तुम्ही अवयव पाडून सुद्धा सामायिक अवयव शोधू शकता. म्हणजे 2 आणि 7च असणार आहे. त्यांचा गुणाकार किती येतो, 14. म्हणजे जास्तीत जास्त किती, आपण 14 मीटरचा एक लांबीचा तुकडा आपण त्या दोरीचा करू शकतो. प्रश्न 9 काय आहे, 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी किती आहे, 180 आहे. तर त्या संख्या कोणत्या. तर येथे 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी किती आहे, 180 आहे. परंतु आपल्याला काय दिलंय, परंतु 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी, 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी हा नेहमी किती असणार आहे, 2च असणार आहे. म्हणून दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतो, मसावी गुणिले लसावी असतो. म्हणून मसावी किती आहे, 2, लसावी किती आहे, 180. म्हणजेच किती,
360 असणार आहे. म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती असणार आहे? 360 असणार आहे. तर 360चे मूल अवयव पाडून 360चे मूल अवयव पाडून दोन क्रमागत सम संख्या शोधू आपण. म्हणून 360चे अवयव, आता अवयव पडायला जागा नाही, तर ते 360चे अवयव कसे पडायचे ते आता तुम्हाला माहीत. तर कोण येतात? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 हे काय झाले? त्यांचे अवयव. म्हणजेच ह्याच्यातले आपल्याला घ्यावं लागतील क्रमागत समसंख्या. तर कोण असतील? 2 गुणिले 3 गुणिले 3, तसेच 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजेच किती येणार आहे? 18. ह्यांचा गुणाकार किती? 18 गुणिले 20 म्हणजेच त्या क्रमागत दोन संख्या कोण असणार आहेत? 18 व 20 ह्या क्रमागत सम संख्या असून त्यांचा गुणाकार 360 आहे. अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवू शकतो. आणि इथेच आपला सराव संच 14 आणि प्रकरण 3 सुद्धा संपलेले आहे. पुढच्या सराव संचासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.